हॅलो एव्हरीवन, घेऊन आलो एक छानशी सुंदर ट्रिक ज्याच्यामधून आपण पॉझेसिव्ह प्रोनाउन आणि पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह यातमधला फरक आपण आयडेंटिफाय करू शकतो. आता पॉझेसिव्ह म्हणजे आपल्याला माहिती आहे, पॉझेसिव्ह मीन्स समथिंग बिलॉंग टू समवन, इट शोज द बिलॉंगिंगनेस, इट शोज द ओनरशिप. अशा प्रकारचे शब्द असतात त्याला आपण पॉझेसिव्ह म्हणतो. मग हे पॉझेसिव्ह प्रोनाउन्स आणि पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह कसे ओळखायचे? परीक्षेमध्ये याच ठिकाणी आपली फसगत होते किंवा या ठिकाणी आपण कन्फ्यूज होतो. मग ह्यासाठी एक ट्रिक घेऊन आलोय, एकदम सिंपल आहे. वेन वी गो थ्रू द सेंटेन्सेस इन इंग्लिश आपल्याला बऱ्याच ठिकाणी समजून येतं की ऍडजेक्टिव्ह जे असतं ना, त्या ऍडजेक्टिव्ह नाउनच्या आधी बऱ्याच वेळा वापरलेलं असतं. मोस्ट ऑफ द टाइम, आय डोंट से ऑल द टाइम, बट मोस्ट ऑफ द टाइम द ऍडजेक्टिव्ह इज युज्ड बिफोर द नाउन. मग ह्या ठिकाणी पोझेशन दाखवणारे शब्द कोणते आहेत, वर्ड्स कोणते आहेत? माय अँड माइन. दोघांचा पण अर्थ सेम. द सेंटेन्सेस आर ऑल्सो शोईंग द सेम मिनिंग, बट द वर्ड्स, पोझिशन्स ऑफ द वर्ड्स मॅटर अ लॉट. मग अशा ठिकाणी आपल्याला नाउन शोधायचं. बुक इज द नाउन, करेक्ट. अँड वेर इज द पोझिशन ऑफ द पोझेशन वर्ड? बिफोर द नाउन. When the word possessive word or the word that shows the possession that comes before the noun, that is possessive adjective, because it actually describes the noun. But when it comes after the verb or it is not followed by a noun, म्हणजे त्याच्यानंतर नाउन नसेल, अशा प्रकारचे जे वर्ड्स असतात they are called possessive pronouns. सो अशा प्रकारची ट्रिक आपण लक्षात ठेवली तर आपल्याला प्रॉब्लेम्स होत नाहीत किंवा कन्फ्युजन परीक्षेमध्ये होत नाहीत. अशा नवनवीन ट्रिक जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सी यू सून.